श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आपण नेहमी म्हणतो की राम राखावा त्याला कोण मारेवा. म्हणजेच काय, ज्याचं रक्षण स्वतः प्रभू रामचंद्र करत असतात त्या व्यक्तीचं जगातील कोणतीही वाईट शक्ती असू द्या त्या व्यक्तीचं वाईट करू शकणार नाही. परंतु मैत्रिणींनो, आपलं प्रभू रामचंद्राने कसं रक्षण करायचं आहे याचं उत्तर दडलेलं आहे रामरक्षा स्तोत्रामध्ये. मैत्रिणींनो, आजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या असतात. जसं की आजारपण असणं, मुलं घरामध्ये न ऐकणं, रात्री झोपताना अचानकपणे डचकून उठणे किंवा घरामध्ये पैशाची चंचल सतत भासणे, अशा एक नाही तर अनेक समस्याला आपण सामोरे जात असतो. पण या समस्यावरती एकमेव जर मार्ग काढायचा असेल तर तो आहे रामरक्षा स्तोत्र. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला रामरक्षा स्तोत्र वाचल्यामुळे आपल्या जीवनावरती काय सकारात्मक परिणाम होत असतात, आपल्या मुलांवरती काय परिणाम होत असतात याबद्दल सविस्तर माहिती घेऊन आलेली आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला तुमचे जर मुलं ऐकत नसतील, अभ्यास करत नसतील तर कोणता उपाय करायचा आहे हे सुद्धा प्रत्यक्ष करून दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच डिजिटल हेल्पलाईन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मैत्रिणींनो, जास्त वेळ न घेता रामरक्षा स्तोत्राचं पठण कसं करायचं आहे, कोणी करायचं आहे आणि त्याचे वेगवेगळे उपाय अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मैत्रिणींनो, जाणून घेऊया रामरक्षा स्तोत्र नेमकं आहे तरी काय. आपण जाणून घेणार आहोत रामरक्षा स्तोत्राचा इतिहास आणि त्यामागची ताकद. मैत्रिणींनो, सर्वात आधी आपण जाणून घेऊयात की हे स्तोत्र आलं कुठून. हे स्तोत्र बुद्ध कौशिक ऋषींनी लिहिलेलं आहे. असं मानलं जातं की साक्षात प्रभू महादेवांनी म्हणजेच शंकर भगवानांनी बुद्ध कौशिकच्या स्वप्नामध्ये येऊन त्यांना हे स्तोत्र सांगितलं होतं आणि सकाळी उठल्यावर ऋषींनी ते जशाच्या तसं लिहून काढलं. मैत्रिणींनो, थोडा विचार करा. ज्या स्तोत्राची रचना साक्षात महादेवाच्या मुखातून झालेली आहे त्यात किती अफाट शक्ती असेल. रामरक्षा ही केवळ काही संस्कृत श्लोक नाही किंवा जुनी पोथी नाही, तर ते एक ध्वनिशास्त्र आहे. जेव्हा आपण याचा उच्चार करतो तेव्हा आपल्या घरामध्ये, आपल्या शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारची सकारात्मक ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तयार होत असतात. मैत्रिणींनो, आता आपण माहिती घेणार आहोत रामरक्षा स्तोत्र रोज का वाचायचं आहे. याची मुख्य 3 कारणं आहेत. पहिलं कारण आहे ते म्हणजे रामरक्षा स्तोत्र वाचन केल्यामुळे शरीराच्या प्रत्येक अवयवांचे रक्षण होत असते. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे रामरक्षा स्तोत्र वाचन केल्यामुळे मानसिक ताकद आणि भीतीपासून मुक्ती मिळते. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे नजर दोष किंवा वास्तुदोष जर आपल्या घरावरती असेल तर रामरक्षा स्तोत्राचं पठण केल्यामुळे दूर होत असते. तर याची आपण एक एक माहिती घेणार आहोत. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे शरीराच्या प्रत्येक अवयवांचे रक्षण. तुम्ही कधी रामरक्षेचा अर्थ नीट वाचला आहे का? यात एक भाग येतो ज्याला कवच म्हणतात. त्याची सुरुवात होते शिरो मे राघवा हा पातू, म्हणजे माझ्या डोक्याचं रक्षण राघवाने करावं. बाल दशरथात्मक, म्हणजे माझ्या कपाळाचं रक्षण दशरथाच्या पुत्रानं करावं. कौशल्येन द्रोषपातू, म्हणजे माझ्या डोळ्याचं रक्षण कौशल्याच्या पुत्राने करावं. अशा प्रकारच्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवांचं नाव घेऊन देवाकडे रक्षणाची प्रार्थना केली जाते, म्हणजेच त्याला अभद्देव कवच म्हणतात. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मानसिक ताकद आणि भीतीपासून मुक्ती. आजकाल बऱ्याच स्त्रिया मला सांगतात की ताई, रात्री विनाकारण भीती वाटते किंवा मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाहीत, ती चंचल झाली आहेत. जर तुमच्या घरामध्ये कोणाला मानसिक ताण असेल, डिप्रेशन असेल किंवा रात्री डचकून जाग येत असेल तर रामरक्षा उपाय रामबाण ठरेल. हे स्तोत्र म्हणताना किंवा ऐकताना मनातील सर्व भीती गायब होते आणि एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे वास्तुदोष आणि नजरबाधेतून मुक्ती. ज्या घरामध्ये रोज शुद्ध उच्चारामध्ये रामरक्षा म्हटली जाते तेथील नकारात्मकता ऊर्जा आपोआप नष्ट होते. जर तुमच्या घरामध्ये कोणाची वाईट नजर असेल किंवा वास्तूमध्ये काही दोष असतील तर रामरक्षेच्या पठणाने ते दूर होतात आणि घरामध्ये अन्नपूर्णे मातेचा आणि लक्ष्मीचा वास निर्माण होतो. मैत्रिणींनो, आता आपण जाणून घेऊयात रामरक्षा म्हणण्याची शास्त्रशुद्ध पद्धत आणि विशेष उपाय. आता अनेकांना प्रश्न असतो की रामरक्षा कधी म्हणावी आणि कशी म्हणायची. तर त्याचे काही साधे नियम लक्षात ठेवा. सकाळी आंघोळ झाल्यावर देवापुढे दिवा लावून तुम्ही रामरक्षा म्हणू शकता किंवा संध्याकाळी शुभम करोती झाल्यावर दिवा अगरबत्ती लावून तुम्ही रामरक्षा म्हणू शकता. जर तुम्हाला स्वतःला संस्कृत शब्द वाचता येत नसतील तर अजिबात काळजी करू नका. तुम्ही घरामध्ये मोबाईलवर किंवा टीव्हीवरती रामरक्षा स्तोत्र लावून ते शांत चित्तेने ऐकू शकता. ऐकण्याचेही तितकेच फायदे होतात.
व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं होतं की मुलं ऐकत नसतील, अभ्यास करत नसतील तर तुम्हाला एक उपाय मी इथे सांगणार आहे. रोज रामरक्षा स्तोत्र म्हणताना किंवा जर तुम्ही टी व्हीवर लावलेलं असेल तर तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, देवापुढे एक ग्लास किंवा तांब्या ठेवायचा आहे आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवायचं आहे. जोपर्यंत स्तोत्र सुरू आहे तोपर्यंत त्या तांब्यावरती आपला हात झाकून ठेवायचा आहे. यामुळे काय होतं, जे स्तोत्र आपण म्हणत आहेत किंवा ऐकत आहेत त्याचं संपूर्ण अभिमंत्रित झालेलं पाणी, अभिमंत्र त्या पाण्यामध्ये उतरतं आणि त्यामुळे ते रामाच्या आशीर्वादाने तयार झालेलं अभिमंत्रित पाणी होतं आणि हे पाणी घरातील मुलांना किंवा सर्वांना प्यायला द्या. तसेच थोडंसं जर पाणी उरलं असेल तर घरामध्ये शिंपडा. यामुळे घरातील आजारपण दूर होतात आणि घरामधील वातावरण आनंदी राहतं. तर मैत्रिणींनो, आजपासूनच आपल्या घरामध्ये रामरक्षेचा हा सुंदर जागर सुरू करा. तुमच्या घरामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल झालेले दिसून येतील. मुलांच्या अभ्यासात प्रगती झाली तुम्हाला नक्की दिसून येईल. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? जर मनाला पटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना आणि विशेषतः ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत अशा आयांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरमुळे इतरांच्या कोणाच्या तरी घरामध्ये सुखशांती आली तर त्याचं पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. आणि अशाच शास्त्रशुद्ध सोप्या माहितीसाठी आपल्या डिजिटल हेल्पलाईन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा एका सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. हर हर महादेव.